यांचे स्वागत करण्यासाठी डोयवाड सर, बाबूराव पाटील थेटे हुंडेकर यांचे स्वागत करण्यासाठी येत आहे होळकर सर. यानंतर अंताजी पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी बालाजी तोगरवाड यांना मी आमंत्रित करते. किसन भोपाळे यांचे स्वागत करण्यासाठी संजय हनुमंते यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. अजय काकांडीकर यांचे स्वागत करण्यासाठी नईम पठाण यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करीत आहे. चंद्रकांत पवार यांचे स्वागत करण्यासाठी सायना ध्रुवी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. सायनाथ जुनीकर यांचे स्वागत करण्यासाठी येत आहेत दादाराव माचनवार. यानंतर हनुमंत शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी होळकर सर मी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. आहेत डोयवाड सर. ज्ञानेश्वर पाटील यांचे स्वागत करण्यासाठी येत आहेत पवार सर. बालाजी पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी येत आहेत होळकर सर.
अवधूत पुटेवाड यांचे स्वागत करण्यासाठी पवार सर यांना मी आमंत्रित करते. पाटील यांचे स्वागत करण्यासाठी येत आहेत होळकर सर. जनार्दन वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी पवार सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. पुराव कोळी यांचे स्वागत करण्यासाठी येत आहेत होळकर सर. संभाजी पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मी दादाराव माचनवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. संजय पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मी होळकर सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. केशव पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मी पवार सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. त्यानंतर प्रभाकर पुणेवाडे यांचे स्वागत करण्यासाठी डोईवाड सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. संभाजी पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मी दादाराव माचनवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करते.
संजय पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मी होळकर सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. केशव पाटील वहिंदे यांचे स्वागत करण्यासाठी मी पवार सर यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. यानंतर प्रभाकर पुणेवाडे यांचे स्वागत करण्यासाठी डोईवाड सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते. स्वागत करण्यासाठी मी अलका मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. प्रथम मेघा पवार आपले मनोगत घेऊन येतील. आता पायनॅपलच्या रसाला इंग्लिशमध्ये ज्यूस म्हणतात. टाळ्या वाजत नाही त्याला कंजूस म्हणतात. आमच्या प्रत्येक दिवसाची इथे सकाळ होती, शिस्त होती, संस्कार होते, कौतुकांची माळ होती. स्वप्नांना आकार आणि मायेचा आधार देणारी शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होती. शाळा आमच्या डोक्यावरचे खरे आभाळ होती. आदरणीय प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वृंद, प्रिय पालकवर्ग आणि आमच्या या क्षणाचे खरे केंद्रबिंदू माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे आणि डोळ्यात निरोप आहे. शिक्षकांचा ज्यांनी आम्हाला ज्ञान, संस्कार आणि आत्मविश्वास दिला. निरोप आहे मुख्याध्यापकांचा ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रतिभेला संधी दिली. निरोप आहे या शाळेच्या इमारतीचा, बाकांचा, फळ्यांचा आणि प्रत्येक जागेचा ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातले सोनेरी क्षण दिलेत. आणि निरोप आहे त्या सर्व मित्रांचा आणि मैत्रिणींचा ज्यांनी रक्तातील नात्यापेक्षा जास्त साथ दिली. आपल्या या शाळेबद्दल काय बोलावं. शाळा म्हणजे माझ्यासाठी पहिली वही उघडताना थरथरता हात होता. वहीच्या पहिल्या पानावर नाव लिहिल्यावर वाटलेला अभिमान होता. चुकीच्या उत्तरावर मिळालेली शिक्षा होती. बरोबर उत्तरावर मिळालेली कौतुकाची थाप होती. मैदानात खेळलेले खेळ होते. स्पर्धेतील जिंकलेली ट्रॉफी होती. गॅदरिंगला केलेली धमाल होती आणि सहलीच्या प्रवासातील कमाल होती. या शाळेतले शिक्षक तर आमचे खरे शिल्पकार आहेत. आज जर या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास चमकत असेल तर त्यामागचे शिक्षकांचे अथक परिश्रम आहेत. शिक्षकांनी तुम्ही फक्त अभ्यासक्रमच शिकवला नाही तर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून घडवलं. आमच्याकडून चूक झाली तरी संधी दिली, अपयश आलं तरी आशा दिली आणि यश मिळालं तेव्हा हे माझ्या विद्यार्थ्यांचं यश आहे असं अभिमानाने सांगितलं. शिक्षकांनी दिलेली मूल्ये ही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान शिदोरी आहेत.
शिक्षकांचे संस्कार आमच्या स्वभावात राहतील, शाळेची शिस्त आमच्या जीवनात राहील आणि इथे शिकलेले माणूसही आमच्या कृतीत राहील. आम्ही यापुढे जगात कुठेही गेलो तरी या शाळेचे मान खाली जाईल असे याची हमी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी आदरणीय शिक्षकांना देतो आणि आपल्या प्रिय शिक्षकांसाठी या 2 ओळी सादर करतो. शिस्त संयम समर्पणातून संस्कारांचा वारसा दिला. शिस्त संयम समर्पणातून संस्कारांचा वारसा दिला. घडली चूक आमच्याकडून तर आमच्या हातामध्ये आरसा दिला. आमच्या इतर प्रवासाचे शिक्षकच शिल्पकार आहेत. फिटणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. फिटणार नाहीत या जन्मात तुमचे एवढे अनंत उपकार आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. टाळ्या. धन्यवाद मेघा. यानंतर काजल वहिंदे आपले मनोगत घेऊन येतील. निरोपाचा क्षण आला, मन हळवे झाले. त्या गोड आठवणीने आज डोळे पाणावले. सन्माननीय शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस आनंदाचा आहे पण थोडासा भावनिकही आहे. इथून पुढे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटावर प्रवास करणार असलो तरी शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. आपल्या शिक्षकांनी दिलेल्या शिकवणी, मित्रांसोबत घालवलेले सोनेरी क्षण आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा वीरांचा. आज आम्ही जे काय आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे. भावी देशाच्या आम्ही सर्वगुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. शाळेने आमच्यातील चांगल्या गुणांचा शोध घेतला. या शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगली शिकवण दिली. त्यांचे आम्ही सर्व सदैव अनुसरण करू. भविष्यात ही चांगली शैक्षणिक वाटचाल आम्ही करू. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या चिराबाळाने भरारीतील सिद्ध व्हावे लागेल. एवढे बोलून माझे. तिने आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहे. धन्यवाद काजल. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी वेदिका माचनवार हिला मी व्यासपीठावर आमंत्रित करते. शब्द कम है जज्बात गहरे, हर याद में दोस्त साथ ठहरे. फेरेल बस एक बहाना है, ये रिश्ते तो जीवन का नजराना है. मिलना बिछड़ना तो जिंदगी की रीत है, हार अंत के बाद एक नई जीत है. इस मंच से कहते हैं बस इतना ही आज, प्यारे दोस्तों पर रहेगा हमेशा नाज. कुछ यादें किताबों में नहीं मिलती, वो दोस्ती थी जो दिलों में बस गई. आज अलविदा कहते हैं मुस्कुराकर, मगर आंखें अपने आप नम हो गई. आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय मुख्याध्यापक, आदरणीय शिक्षक वृंद, प्रिय पालक वर्ग आणि आजच्या या क्षणाचे खरे केंद्रबिंदू माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि थोडा डोळ्यात ओलावाही आणणारा आहे. कारण आज निरोप आहे या शाळेचा, फळ्यांचा आणि प्रत्येक जागेचा, ज्यांनी आम्हाला आमच्या जीवनातले सोनेरी क्षण दिले. आणि निरोप आहे त्या सर्व मैत्रिणींचा, ज्यांनी रक्तातील नात्यापेक्षाही जास्त साथ दिली. आज आम्ही आमच्या शाळेचा आणि आयुष्यातील सुंदर आठवणींचा निरोप घेत आहोत. या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही, जीवनात उपयोगी पडणारे संस्कार आणि आत्मविश्वास दिला. आमच्या प्रत्येक यशामागे शिक्षकांचे प्रेमळ मार्गदर्शन आहे. आमच्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे यशस्वी हो असा विश्वास व्यक्त करते. आयुष्याचा पहिला निरोप समारंभ, तो 10वीच्या वर्गातील. ते भूमितीचे प्रमेय लक्षात ठेवणे, मोठे मोठे गणित
गणित सोडवणे, दोस्तीत केलेली मस्ती म्हणजे 10वी म्हणजे सुट्टी कमी आणि अभ्यास जास्त. हा फक्त वर्ग नव्हता, ओळख होती आमची. शाळेचा बेंच पुन्हा आठवतो, पण जेव्हा कळायला पाहिजे होतं तेव्हा माणसाला कळत नाही. आणि आयुष्याच्या या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. कॅफे हॉटेल आहेत आता दुपारचे जेवण करण्यासाठी, वेगवेगळ्या डिश आणि वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी. त्या सगळ्या जेवणाला मात्र मित्रांसोबत शाळेत खाल्लेल्या डब्यातील जेवणाची चव नाही. आणि आयुष्याच्या पानावर मित्रांनो शाळेसारखं सुख नाही. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, पर आपको ना भुला पाएंगे. याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाई है. धन्यवाद. तिने आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहे. धन्यवाद वेदिका. यानंतर आपले मनोगत घेऊन येईल देव औलवाड. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते माझी साव किंमत बताते हैं शिक्षक पुस्तकों के होने से कुछ नहीं होता अगर पढ़ाते शिक्षक सर आले आम्हा वाट लागली भाऊ. सर आले आम्हा वर्ग शिक्षक म्हणून. लेकरं म्हणे आता वाट लागली भाऊ. सर तर खूप कडक आहेत, पण ते जेव्हा आम्हाला शिकवायला आले तेव्हा कळाले सर तर खूप प्रेमळ आहेत. इतिहासाचा तास असला की सगळे लेकरं चाडे चूप. आता आपल्याला प्रश्न विचारतील म्हणून मी पुस्तक बंद करून ठेवले. ते मला आजही आठवते. ते म्हणजे आमचे पवार सर. होकर्णे सरांना कसं विसरणं शक्य आहे, शक्य होईल असे सांगितले होते. नाही, एका उत्तरानं पृथ्वी नष्ट होईल मराठीच्या तासाला असे सांगितले होते आणि तुमचे हे टिप विचारून पाहून तुम्ही आमच्या हृदयात बसले सर. वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या अलका मॅडमच्या पिरियडमध्ये आमचं डोकं फिरायचं गोल गोल, कारण मॅडम आम्हाला शिकवत होत्या भूगोल. सगळेजण म्हणे होळकर सर खूप कडक आहेत, पण ते जेव्हा आम्हाला शिकवायला आले तेव्हा कळाले होळकर सर तर खूप प्रेमळ आहेत. शेवटच्या पिरियडमध्ये डोळ्यात सरांना केलेली विनंती सर राहू द्या एवढं, ते विनंती आजही आठवते. या शाळेत फक्त आम्ही गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे शिकलो. केवळ मराठी शिकलो नाही तर मराठी भाषेची परंपरा शिकलो. मराठीवर प्रेम करायला शिकलो. केवळ विज्ञान शिकलो नाही तर नवनवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञान कसे अग्रेस बनवायचे हे शिकलो. केवळ इंग्रजीचे ज्ञान घेतले नाही तर जागतिकीकरणाच्या युगात तिचा अवकाश लक्षात घेतला. अशा प्रकारे प्रत्येक विषय केवळ आम्ही शिकलो नाही तर तो विषय जगायला शिकलो. आता विषय वळते मी आपल्या सेवकाकडे. भली सुबह उठकर हमसे पहले आ जाते हैं, आकर हम सब के लिए स्कूल का गेट खुलवाते हैं. साफ सुपड़ा लेकर
स्कूल का कोना कोना महकाते। अगर ये ना हो तो स्कूल में सोचो हम क्या करते। हर परेड के बाद टोल बजाते, मेहनत सच्ची लगन से दिन भर करते हैं काम। नाम किसका लूँ मैं, नईन मामा है इनका नाम। अशा या नईन मामाला मान देऊन मी त्यांचे सुद्धा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद देऊ. तिने आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहेत. यानंतर आपले मनोगत घेऊन शेजल वहिंदे येणार आहेत. घेताना आज निरोप शाळेचा भरून आले डोळे. शाळेतील दिवस म्हणजे स्मरणाच्या पुस्तकातील पाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आमच्या निरोप समारंभ या भाविक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मी ही भावना झालो आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या दिवशी मी शाळेत पहिले पाऊल टाकलो तो दिवस मला आजही आठवत आहे. मी या शाळेत खूप काही शिकलो आहे. शाळेतील अनेक सुंदर क्षणाचा मी भागीदार ठरलो. या शाळेच्या मैदानावर मी अनेक खेळ खेळलो. या शाळेने मला विविध स्पर्धा, खेळ, परीक्षा इत्यादींसाठी तयार केले. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र मोकळ्या वातावरणात मनसोक्त गप्पा मारल्या. निरोप आपल्याला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागले. धन्यवाद. तिने आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहेत. धन्यवाद शेजल. यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आरती पवार हिला मी व्यासपीठावर आमंत्रित करते. काय येडा आहे नंतर. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्य मुख्याध्यापक, माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, जीवनाच्या एका वाटेवरती कुठेतरी आठवण शाळेच्या दिवसाची, मनसोक्त जगलेल्या भूतकाळी क्षणाची. शिक्षणाचा विषय मी एक कविता लिहिली आहे. होकरणे सरांना विसरणे कसे शक्य होईल, होकरणे सरांना विसरणे कसे शक्य होईल, तुमच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल, तुमच्या एका उत्तराने पृथ्वी नष्ट होईल. मराठीच्या तासाला असेही सांगितले होते, मराठीच्या तासाला असेही सांगितले होते आणि तुमचे एक टीप विचार पाहून तुमच्या आमच्या हृदयात बसले होते सर. विज्ञानाला आम्हाला कोण होते, होकरणे सर नाव त्यांचे होते. विज्ञानाला आम्हाला कोण होते, होकरणे सर नाव त्यांचे होते. एक गोष्ट त्यांची होळकर सर होते. एक गोष्ट त्यांची नेहमी लक्षात राहायची. काय आहे सांगू का, तुमचा पेपर 2 दिवसांना घेतला जाईल, नीट अभ्यास करून या. हे शब्द त्यांचे कायम आठवणीत राहील. डोयर सर लईच मजेदार होते. इंग्रजीचे ते प्राध्यापक होते. ते कोणाला दुखवत नसे, हसून हसून शिकवत असे. आठवा कोण राहिले, तेवढ्यात आठवले पवार सर. त्या सरांना विसरणे कसे शक्य होईल. इतिहास विषय त्यांचा होता. ते सर कायम आमच्या मनात राहतील. कळत नाही अलका मॅडम मला काय म्हणू तुमच्या वरती. कार्य तुमचे महान आहे तुमची कीर्ती.
पहिला निरोप समारंभ तो 10वीच्या वर्गातील ते भूमितीचे प्रमेय लक्षात ठेवणे, मोठे मोठे गणित सोडवणे, दोस्त केलेली मस्ती, ती मजा, तो शिक्षकांचा खाल्लेला मार, 10वी म्हणजे सुट्टी कमी आणि अभ्यास जास्त. हा फक्त वर्ग नव्हता, ओळख होती आमची. शाळेच्या बेंच पुन्हा आठवतो, पण जेव्हा कळायला पाहिजे होते तेव्हा माणसाला कळत नाही. आणि आयुष्याच्या या पानावरती मित्रांच्या शाळेतील सुख नाही. जीवन की राह पर आगे बढ़ते जाओ, जीवन की राह पर आगे बढ़ते जाओ, चाहे कभी हो हम पर आपको ना भूल पाएंगे, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाई हो. एवढे बोले मी माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. तिने आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहेत. यानंतर आपले मनोगत घेऊन येईल साक्षी कवळे. दोन मुली आहेत साक्षी. थांब मुलायचं घे. घेताना आज निरोप. घेता आज निरोप शाळेचा, घेता आज निरोप शाळेचा, आले भरून डोळे, घेता आज शाळेचा निरोप, आले डोळे भरून. शाळेतील दिवस बनले सरांच्या पुस्तकाच्या पानाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग, तसेच माझ्या प्रिय मैत्रीण सर्वांना माझा नमस्कार. अक्षराक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, अक्षराक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. आज आमचा निरोप समारंभ या भावनिक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होतात. मीही भावनिक झालो आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोष्ट आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. ही अध्यक्ष शाळेच्या आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. ज्याच्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकलो होतो त्या आजची आमच्या मनात ताजा आहे. मी या शाळेत खूप काही शिकलो आहे. त्या शाळेतून अनेक सुंदर क्षणांचा मी भागीदार ठरलो. या शाळेतून मैदानावर मी अनेक खेळ खेळलो. या शाळेत मला विविध स्पर्धा, अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र मोकळ्या वेळेत मनशक्त गप्पा मारला. मला अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणी मदत केली. आम्ही शाळेतल्या मधल्या सुट्टी एकत्र जेवण करायचे, एकमेकांची भाजी आवडतीचे शेअर करायचे. कधी मन तर निराश झाले तर शाळेत काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकामुळे. भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपर्क नागरिक व्हावे म्हणून आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. त्यांची आमच्यावर उत्तम स्वीकार केले जाते. संस्कार. ज्ञान खूप मोकळे आहे. त्यांनी आम्हाला जीवनात येणाऱ्या संकटांना समोर जाण्याची ताकद दिली आहे. त्यांची उत्तराई कधी होऊ शकणार नाही आहे. शाळेचे आमच्या मतील चांगल्या गुणांचा शोध आहे. शिकवण दिली त्यांची आम्ही देश अनुसार करू. भविष्यातील चांगली शैक्षणिक वाटचाल आम्ही करू. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. ज्ञानाचा प्रकाश द्याव्या दिवसा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच बोलतो. धन्यवाद. धन्यवाद साक्षी. तिने आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहेत. यानंतर आपले मनोगत घेऊन येतील आरती दंतलवाड. हाय म्हणा. सर नको. आणि इथे जमलेले उपस्थित माझे मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. आज हा सण सर्वांसाठी अभिमान आणि अविस्मरणीय आहे. हा समारंभ म्हणजे केवळ निरोप नव्हे तर आठवणीचा, अनुभवाचा आणि शिक्षणाचा मौल्यवान ठेवा आहे.
घेताना निरोप आज आले शाळेचा भरून आले डोळे, शाळेतील दिवस कधीच स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. या शाळेत आम्ही केवळ शिकलोच नाही तर जीवन जगण्याची कला शिकलो. शिक्षकांच्या आम्हाला योग्य मार्गदर्शन व आत्ममोटिवेशन कायम मनात राहतील. एवढे म्हणजे मला 2 शब्द जैन हां बघ. धन्यवाद आरती. मुलाचे घ्यायचे नाही. हां आता बोला. करणार होतं का मुलं? मुख्याध्यापक सर, शिक्षण वृद्ध आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा दिवस आमच्यासाठी आनंद आणि भावुकता दोन्ही घेऊन आला आहे. 10 वर्षाचा शालेय प्रवास आज एका सुंदर टप्प्यावर येऊन थांबला आहे. या शाळेने आम्हाला केवळ शिक्षणच नाही तर जीवनाचे अमूल्य शिकवले. शिक्षकांनी दिलेले मार्गदर्शन आणि प्रेम आम्ही कधीच विसरणार नाही. आमच्या चुका समजून घेत आम्हाला योग्य दिशा दाखवली. इथेच आम्ही मैत्री, शिस्त आणि प्रामाणिकपणा शिकलो. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात आमच्या आठवणी दडलेल्या आहेत. खेळाचे मैदान, वर्ग खोली आणि प्रार्थनास्थळ सर्व काही खास आहे. आज निरोप घेताना मन भरून आले आहे, पण हा निरोप शेवट नसून नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आता यापुढे मोठ्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करायची आहे. या शाळेने दिलेल्या संस्कारामुळे आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आम्ही कुठेही गेलो तर या शाळेचे नाव उज्ज्वल करू. प्रिय शिक्षकांनो, तुमचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही. तुमचे आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहो हीच इच्छा. मित्रांनो, आपली मैत्री अशीच कायम राहो. नाव आमचं लक्षात ठेवा, कारण परत भेटलो तर इतिहास घडू. नाव आमचं लक्षात ठेवा, कारण परत भेटलो तर इतिहास घडू. आज जातो शांतपणे, उद्या जग जिंकताना दिसू. धन्यवाद. दुसऱ्या मुलाचं नाव. धन्यवाद सोमेश. यानंतर आपले मनोगत घेऊन येईल संविधान पवार. मनानं बोलणार आहे. टाळ्या वाजवा की. टाळ्या वाजवा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व माझे प्रमुख पाहुणे व तसेच प्रमुख पाहुणे व सन्माननीय प्राचार्य व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी येथे निरोप देण्यास उभा आहे. माझे नाव संविधान पवार आहे. आज मी तुम्हाला एक शाळा व शालेय जीवन कसे असते हे याबद्दल तुमचे मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम शाळा म्हणजे काय हे माहीत नसतानाही आम्ही आमच्या घरच्यांना सोडून शाळेत जातो. मात्र आज शाळेतून बाहेर जाताना मनात कंठ दाटून आला. येथे आमच्या सरने आम्हाला जीवनात कसे जगावे हे त्यांचे मार्गदर्शन केले, चांगले शिकवले. आमच्या नयनमाने आम्हाला 3 वर्षे पाणी पाजवले. सगळ्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला साथ दिली व आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन चांगले केले. जय हिंद, जय भारत. धन्यवाद संविधान. त्यांनी आपले मनोगत खूप छान प्रकारे व्यक्त केले आहेत. यानंतर श्रद्धा वहिंदे. घेऊन येते. श्रद्धा पटकीने. पालक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज दिवस आहे आनंदाचा, पण थोडक्यात भावनिक जीवन. इथून पुढे आपल्या प्रत्येक जीवनावर वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करत असलो तरी त्या शाळेतील या सुंदर आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील. हो, आपल्या शिक्षकांनी दिलेली शिकवण, मैत्रिणींसोबत घालवले क्षण आणि इथल्या प्रत्येक अनुभवातील आपल्या पुढे मोठे आव्हान मदत केले आहेत. एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. राव पाटील पवार यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आदरणीय शाळेच्या वतीने आमचे होळकर सर हे करणार आहेत. कोण आले अजून? इकडे व्हा. मित्रांना विनंती आहे, कृपया दुःख आमच्याजवळ जे विद्यार्थी घडलेत
हे आमची शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आहेत आणि 8वीचे आणि 9वीचे या ठिकाणी राहणार आहेत. निरोप म्हणजे खरंच आता नाराज कोणी विद्यार्थी बरेचसे काही भाषण करणार होते, पण वेळेच्या अभावी राहिलेल्या विद्यार्थ्यांनी कृपया नाराज होऊ नका. मी माफी मागतो सर्व विद्यार्थ्यांची. या ठिकाणी काही वक्ते मंडळी, प्रमुख पाहुणे मंडळी आलेले आहेत, त्यांचंसुद्धा आपल्याला मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे. तरी पहिल्या प्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंगरगा येथून आदरणीय अनिल सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय हंगिरगा या ठिकाणी आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती, मार्गदर्शक, उपस्थित प्रमुख पाहुणे, सर्व विद्यार्थी, गावकरी या सगळ्यांचं मी शब्दसुनाने प्रथमतः स्वागत करतो. एक लक्षात ठेवा मुलांनो, आता हे जे तुमचं 10वीचं वर्ष आहे की तुम्ही आता इथून 10वीतून आता पुढं थोडंसं कॉलेजच्या उंबरठ्यावर जाणार आहात. इथून थोडंसं आपलं काय आता लाईफ चेंज होणार आहे, आयुष्य बदलणार आहे. या बदलत्या आयुष्यामध्ये स्वतःला थोडंसं सावरायचं आहे आणि घाबरायचं नाही. या बदलत्या युगानुसार हे AIचं जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे पहा कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाच्या विचाराच्या पलीकडचं आहे. आज विचार करा तुम्ही, बदलत्या काळानुसार आपल्याला जर आपण अद्ययावत ठेवलं तर या स्पर्धेच्या युगामध्ये आपण टिकू शकतो आणि आपण यशस्वी होऊ शकतो. एकच आहे, आजवरचं जेवढं काही आपण तुम्ही स्मरण केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे, आयुष्यामध्ये चिरकाल तुमच्या स्मरणात राहणार आहे. हा जो आयुष्याचा टप्पा आहे तुमच्या, जेवढं काही तुम्ही या शाळेमधून गुरुजनांकडून तुम्ही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, हे जे काही तुम्ही संस्कार, नीतिमत्ता, जे काही मूल्य तुम्ही ग्रहण केलेले आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक आदर्श नागरिक म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून जेवढे काही मूल्य संस्कार तुम्ही या गुरुजनांकडून तुम्ही अर्जन केलेले आहात, चिरकाल तुमच्या आयुष्यात हे टिकणार आहेत आणि यानुसार आपलं आचरण राहणार आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये यश आणि अपयश या दोन्ही बाजू आहेत. अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही आणि अधिक यश आलं म्हणून हुरून जायचं नाही. आता हा जो टप्पा आहे तुमच्या आयुष्यामधला, तुम्ही बोर्डच्या परीक्षेला प्रथमतः जात आहात, त्या ठिकाणी तुम्ही पास आणि नापास हे दोन्ही गोष्टी राहणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी त्याला घाबरून जायचं नाही. जेवढे काही वेळ, जे काही आपला अभ्यास आहे, जे काही तयारी झालेली आहे, त्यानुसार तुम्ही योग्य नियोजन करून दिलेल्या प्रश्नाला योग्य प्रकारे आपण प्रतिसाद द्यायचा आहे. पेपर अवघड गेला किंवा कसे प्रश्न येतील, काय येणार नाही, या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करायचं. आता बरेच जणांची चर्चा आहे, सध्या 12वीच्या मुलांची परीक्षा चालू आहेत. एकच आहे, विद्यार्थी आतमध्ये गोंधळात आहे, पालक बाहेर चिंतेत आहेत. का? एकच आहे, मी काय सांगितलं तुम्हाला, बदलत्या काळानुसार सर्व काही बदलणार आहे आणि बदलत्या काळानुसार जर आपण बदलत राहिलो, अपडेट राहिलो, तरच या स्पर्धेमध्ये आपण टिकू. आता 12वीच्या परीक्षेला काय झालेलं आहे, सगळीकडे जेवढे काही सेंटर आहेत सगळीकडे CCTV कॅमेरे बसवले आणि सगळं काही बोर्डाचं वगैरे सगळ्यांचं वॉच आहे त्याच्यावरती. ड्रोन कॅमेरेद्वारे शूटिंग होत आहे, सगळ्या काही गोष्टी हे होत आहेत. आता एकच आहे, अशा ह्यामध्ये संभ्रमामध्ये आपण राहायचं नाही किंवा स्वतःचा तोल बिघडू द्यायचा नाही किंवा स्वतःची मानसिकता खराब करायची नाही. आपण विचार करायचा नाही, तो ड्रोन कॅमेरा येईल काय, तो शूटिंग करेल काय, कॅमेरे बसवले म्हणजे काय, त्यांच्याकडं आपण नगण्य म्हणजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करायचं. सगळ्यात महत्त्वाचा काय आहे, आपला अभ्यास आहे. जे काही तुमचे जे विषय आहेत, जेवढे काही पेपर ठरलेले आहेत, त्याची तयारी आपण चांगल्या प्रकारे करायची. एकच आहे की आपण पॉझिटिव्ह राहायचं किंवा सकारात्मक विचार ठेवायचा. कधीही एखाद्या स्पर्धेमध्ये आपण उतरायचं आहे, त्या स्पर्धेमध्ये आपण टिकू किंवा यशस्वी होऊ किंवा अपयशी होऊ, हे मनाशी खुणगाट अजिबात बांधायची नाही. एक उदाहरणात घ्या, 100 मीटर धावण्याची स्पर्धा आहे आणि तुमच्या मनाला तुम्ही अगोदर तयारीनिशी तुम्ही जर उतरलं की 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मी पहिला क्रमांक मिळवणारच, मग तुम्ही तिथं विचार करायचा नाही की माझ्यापेक्षा किती तयारी करून आलेले आहेत, माझ्यापेक्षा चांगले आहेत, त्यांची स्पर्धा म्हणजे माझ्यापेक्षा तयारी चांगली आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण तुलना करायची नाही इतरांसोबत, की आपल्यामध्ये किती क्षमता आहे, आपण काय करू शकतो आणि कितपत आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्यामधले स्वतःचे गुण तुम्ही ओळखायला अगोदर तयार राहा.
आपल्यामध्ये जेव्हा आपण गुण ओळखू तेव्हा आपण 100% आपण त्याच्यासाठी आपण पूर्णपणे आपण त्याला सहमती देऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. हाच आपल्या आयुष्यामधला एक मूलमंत्र आहे. दुसरं सांगायचं म्हटलं की परीक्षा म्हणजे ही केवळ यश आणि अपयशाची पायरी असं तुम्ही म्हणू नका. परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला जर अपयश आलं तर आयुष्यामधलं आपलं सगळं काही संपलं असं नाही. इथून तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे. ही तुमच्या आयुष्यातली पहिली पायरी आहे. या पहिली पायरीवरती आपण पाऊल कसं ठेवायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही कसं करणार. जे काही तुमचं जे वेळ आहे पेपरचं, जेवढे 3 तास असतील, 2 तास असतील, 2.5 तास, जे काही आहे तेवढ्या वेळेमध्ये आपण त्या प्रश्नाला चांगल्या प्रकारे आपण उत्तर द्यायचं आहे, प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपलं 100% योगदान द्यायचं आहे. इतर गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष देत बसलं तर जेवढं काही तुम्ही अभ्यास केलेला आहे, जेवढं काही तुमच्या स्मरणात आहे ते काहीच राहणार नाही. वेगळ्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये माहूर काजून जातील किंवा काहीतरी डोक्यामध्ये विचार येतील आणि जे प्रश्न सोडायचे ते राहून जातील. त्यासाठी एकच आहे की आपली पूर्वतयारी चांगली करा. तुम्हाला वेळ आहे आणखी. पहिला पेपर कधी आहे तुमचा? 20 फेब्रुवारी. आजची तारीख आहे 12. 8 दिवस आहे. एक तुम्ही नियोजन तुमचं स्वतःचं असायला पाहिजे. प्रत्येक विषयासाठी आपण किती वेळ द्यायचं. आतापर्यंतचा अभ्यासक्रम तुमचा कसा होता? प्रथम सत्र, द्वितीय सत्र होतं. ठरलेले पाठ्यक्रम होता, धडे होते. किती तुमचं कसं होतं? प्रथम सत्रामध्ये समजा 20 धडे असतील एखाद्या विषयाला, 10 धड्यांचं अगोदर प्रथम सत्र व्हायचं, नंतर द्वितीय सत्र व्हायचं. आता ओव्हरऑल पूर्ण पुस्तक आपल्यासाठी आहे. त्या ठिकाणी तुमचं प्रथम सत्र, द्वितीय सत्र अशी विभागणी नसते. जे काही विषय दिलेला आहे तेवढ्या विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता जास्तीत जास्त प्रश्नांचं कसं आहे एक लक्षात घ्या की ऑब्जेक्टिव्ह टाईप जे असतं रिकाम्या जाग्या भरा तर ते तर येणारच आहे. बरेचसे प्रश्न यानंतर असं करणार आहे. आता AIचं जमाना असल्यामुळं बरेचसे प्रश्न असं आहे की एखादी प्रश्न विचारल्यानंतर त्याच्याबद्दल तुमचं मत कसं आहे. आता प्रत्येकजण म्हटलं की आपल्या हांगिरगा गावाबद्दल माहिती सांगा. प्रत्येकजण काय करणार? आपल्या परीनं जे काही असेल गावाचे वैशिष्ट्य सांगतील, कोणी लोकसंख्या सांगेल, कोणी काही सांगेल. प्रत्येकाच्या मतानुसार वेगवेगळं. मग असे काही प्रश्न येतात की तुमचं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं असते आणि जे काही दिलेल्या वेळेमध्ये प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्यायचं. रिकाम्या जागे आहेत, लघुत्तरी असतात, दीर्घोत्तरी असतात. त्या प्रश्नांच्या स्वरूपानुसार आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट करायचं आहे. किती वेळेमध्ये आपण कसा प्रतिसाद देऊ. आणि या ठिकाणी बरेच जण बोलणार आहात, वेळ पण बरेचसं झालेलं आहे. तर पुन्हा एकदा या जेवढे काही गुरुजनांनी या सगळ्यांनी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, जे काही मार्गदर्शन आहे ते एक मूलमंत्र आहे, आयुष्याची शिदोरी आहे, हे ध्यानात ठेवा. आणि जेवढी काही तुम्ही तयारी केलेली आहात, आणखी वेळ आहे तुमच्याकडं, चांगल्या पद्धतीने तुम्ही तयारी करा आणि यशस्वी व्हा. या ठिकाणी मी अशी सगळ्यांना मी मनोकामना करतो की तुमच्या आयुष्यामध्ये हे यशाची पहिली जी पायरी आहे तुम्ही सगळ्यांनी यशस्वीपणे पार पाडाल. आणि सगळ्यांना मी तुमच्या 10वीच्या परीक्षेसाठी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आलिम सर. आपण वेळातला वेळ काढून आपण सर्व विद्यार्थीसुद्धा घेऊन येऊन आमच्या शाळेसाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. एक बार सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आदरणीय आवर्जून माझ्या कुंटूर येथून आलेले सुनील होळकर सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तर आज सगळेजण एकदा तुमच्या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. येस, कारण तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळपासून इथं आपण या ठिकाणी सगळ्यांची वाट बघत, त्यानंतर आमच्या सगळ्यांचं बोलणं, विद्यार्थ्यांचे मनोगत सगळं आपण ऐकण्यासाठी इथं एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आहात आणि या ठिकाणी बसलाच. प्रथमतः सर्वांचे स्वागत. महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान काकांडी संचलित श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय हंगरगा या ठिकाणी आयोजित 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी जो निरोप समारंभ आहे व पालक मेळावा निमंत्रित केला आहे, त्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, मंचावरील सर्व दिग्गज व्यक्तिमत्व, या सर्वांचे मी आता नावं घेणं थोडंसं वेळखाऊ प्रोसेस आहे ती, त्याच्यामुळे मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि विशेष स्वागत ह्या संकुलाचे संस्थापक तसेच एवढा छान या ठिकाणी देखणा सूर्यकसा कार्यक्रमाचे आयोजन केलेले माननीय डोईवाडे सर्व त्यांचे सर्व शिक्षकवृंद आणि आपण सर्वजण सहभागी झालात
ते सर्व विद्यार्थी, आपण सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर ॲक्च्युली मी काय जास्त वेळ घेणार नाही, त्यामुळं थोडंसं शांततेनं थोडंसं लक्ष देऊन ऐकावं. मी एक 2-4 गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठीच आहेत त्या. हॅलो, हां, हे सोशल मीडियाचा प्रभाव थोडा जास्तच विद्यार्थ्यावर झालेला आहे. व्हॉट्सॲप, चॅटिंग, इंस्टाग्राम, हाय हॅलो, येस. तर ॲक्च्युली हा विशेष म्हणजे निरोप समारंभाचा जो कार्यक्रम या ठिकाणी एवढा देखणा सोहळा आयोजित केलेला आहे. आता थोडासा हा सुखद आणि दुःखद दोन्ही प्रकारचा या ठिकाणी हा प्रसंग आहे. कारण 10वीचे विद्यार्थी जे आपल्या या संकुलामध्ये शिक्षण घेतलेले आहेत, त्यांचं जे मन या ठिकाणी रमलं होतं ते आता त्यांना या शाळा सोडून जावं लागणार आहे. त्यांचे शिक्षकवृंद, त्यांचा जिव्हाळा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सोडून जाव्या लागत आहेत. त्यांच्यासाठी ही थोडीशी दुःखद घटना आहे. पण त्यांच्यासाठी सुखद घटना एवढी आहे की ते आता पुढील जीवन त्यांचं एक आकाशात भरारी घेण्यासाठी, त्यांचं करिअर निवडण्यासाठी ते पुढं जाणार आहेत. हा एक त्यांच्यासाठी आनंदाचा सुद्धा क्षण आहे. तर प्रथमतः विशेष म्हणजे ह्या संकुलाचं या ठिकाणी मी अभिनंदन करू इच्छितो. कारण मी एका संस्थेमध्येच काम करतो. संस्थेमध्ये काम करत असताना ज्या गोष्टी भेडसावतात त्या मला चांगली जाणीव आहे. एवढ्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करणं आणि माध्यमिक शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी काय लागतं काय नेहमी जवळून बघितलं आहे. आणि या तेवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आणि ह्या सगळ्या एवढं इंटरनेटच्या युगामध्ये, ह्या सगळ्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये एखादं संकुल टिकवणं आणि एखाद्या संकुलाची वाढ करणं, इट्स नॉट अ जोक. हे काही विनोदाचा भाग नाही आहे. तर एकदा जोरदार ह्या संकुलासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण कुठलीही एक संस्था चालवणे, टिकवणे ही एक खूप मोठी तारेवरची कसरत असते. आणि त्यातल्या त्यात अशा सगळ्या प्रोसेस निघालेल्या आहेत आता की गव्हर्नमेंटच्या सगळ्या इन्स्पेक्शन्स, हे ते अमकं टमकं, त्याच्यानंतर वरनं प्रेशर, विद्यार्थ्याची गुणवत्ता, त्याच्यानंतर परत ते सगळ्या गोष्टी सांभाळल्यानंतर टक्केवारीनंतर सगळं अनुदान वगैरे, हे सगळे याच्यामध्ये जवळपास 10-12-15 वर्ष आय थिंक ऑब्वियसली गेली असतील आणि जातातच, काही विषय नाही. त्याच्यामुळं ते सगळ्यात मोठं श्रेय हे चालवणारे, युनिट चालवणारे सगळे संस्थापक आणि त्यांनी शिक्षक वृंदांना द्यायला हरकत नाही. कारण ह्या एवढ्या ग्रामीण भागात तुम्हाला इथं शिक्षण पोहोचण्याचं काम ह्या काळातले हे शाहू आंबेडकर फुले साहेबच आहेत म्हणायला हरकत नाही. कारण आता तुम्ही कॉन्व्हेंट स्कूल भरपूर, मी सुद्धा एक शाळा चालवतो, त्याच्यामध्ये मी बघतो बरेचसे. कारण ग्रामीण भागामध्ये एवढे तुम्हाला एवढं सगळं हे सुखसुविधा पुरवण्याचा प्रयत्न करणे, हे करणं, याला एक चांगला माणूस लागतो. आणि तो माणूस तुमच्या शिक्षकांमध्ये प्रथमतः दिसला, त्याच्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता शाळेत काम करत असताना मला असं जाणवतं, जिल्हा परिषद आणि संस्था दोन्हीमध्ये काय लागलं असतं, कॉम्पिटिशन लागलेलं असते. हे त्यांची शाळा, त्यांचा कार्यक्रम, आमची शाळा, आमचा कार्यक्रम. सर, तुमचे विशेष आभार, तुमचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसह आपण इथं उपस्थित राहण्यानं मार्गदर्शन, सर्व आमचेच लेकर आहेत हे दाखवला, त्याच्याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन. येस, आता मूळ जो कार्यक्रम आहे तो निरोप समारंभाचा मी काही जास्त वेळ घेणार नाही. एक 2-4 गोष्टी आहेत. थोडंसं तुम्ही 10वी, 9वी, 10वीच्या लेकरांनी ऑब्व्हियसली सगळ्यांसाठीच कामाचे ते ऐकून घ्यावं. तर सकाळी मी 10 मिनटं विद्यार्थ्यांशी चर्चा करत असताना काही लेकरांच्या चेहऱ्यावरती थोडंसं प्रेशर दिसत होतं अभ्यासाबद्दल, परीक्षेबद्दल. आता वर्गामध्ये एखाद्या जर समजा 50 विद्यार्थी असतील, 50च्या 50 का सारखे नसतात, त्यामुळं काही टेन्शन घ्यायचं नाही. कोणात कोणते सुप्त गुण दडलेले असतात, कोणात कोणते दडलेले असतात. मित्रमैत्रीण बाजूची एखाद्या विषयामध्ये 80 मार्क येत असेल तर दुसऱ्या विषयात आपणही घेऊ शकतो. काय त्याच्यामध्ये प्रेशर घेण्याची किंवा कंपॅरिझन करण्याची काही गरज नाही आहे. सगळ्यात मूलमंत्र एक चांगला विद्यार्थी होण्यासाठी मी एवढं सांगू शकतो की आपण प्रामाणिकपणे आपली प्रयत्न करणे आणि आपले सुप्त गुण ओळखून त्याचा विकास करणे म्हणजे चांगला विद्यार्थी आहे. आता याच्यामध्ये दुसरे माझ्या बाजूचा असा झाला, माझे बाजूचे तसे झाले, हे असं झालं, त्यांना तेवढे मार्क पडले, हे एवढे मार्क पडले, हे कंपॅरिझन करण्याची काही गरज नाही आहे. आपापले सगळे सुप्त गुण ओळखा. आपल्या ज्याच्यात रस आहे ते डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला आता एक संधी आहे. आता तुम्ही एक करिअरच्या उंबरठ्यावर जाणार आहेत. जसं आपल्या माणसाला एक ताट उभा टाकण्यासाठी एक पाठीचा कणा जसा दिला आहे, त्याच पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये तुमचं करिअर करण्यासाठी तुमचा हा 10वी एक पाठीचा कणा आहे. तुम्ही आता एक उंबरठ्यावर आहेत, करिअरच्या उंबरठ्यावर आहेत तुम्ही. आता ते तुमच्या उंबरठ्यातून सक्सेसकडे जायचं का मागं अधोगतीकडे यायचं हे तुम्ही निवडायचं आहे. तर याच्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना सिलेबसमध्ये इंग्लिशच्या काही खूप 2-3 एक लेसन्स खूप छान दिलेत. तुम्ही ते 2-3 लेसन जर आत्मसात केले आणि त्याच्यात जर शिकवण त्याच्यातून जर इम्प्लाइड मिनिंग जर घेतलात, त्याच ठिकाणीच तुम्ही यशाच्या मार्गावर त्या ठिकाणी नक्कीच जाल. ह्याच्यापैकी द लाईफ लेसन फ्रॉम द बेगर, किती जण धडा वाचला आहे किंवा शिकला आहे, हातवर करा. द लाईफ लेसन फ्रॉम अ बेगर, किती सुंदर लेसन त्या ठिकाणी दिलं आहे. मीना नावाची एक व्यक्ती असते त्याच्यामध्ये, बरोबर आहे? येस. ती कशी असते ती? येस,
ऑप्टिमिस्ट असे की पेसिमिस्ट? हां, ऑप्टिमिस्ट. हां, येस. आठवले का सगळ्यांना? येस. तर ॲक्च्युली तिच्या जीवनामध्ये सर्व काही असताना सुद्धा ती इतकी नकारात्मक सगळा विचार करायची. नंतर एक छोट्याशा भिकाऱ्याच्या मुलानं तिला एक तिच्या जीवनामध्ये बदल घडवला आहे. म्हणजे लाईफ तुमची आता टर्निंग पॉईंट इथून चालू होतं. तुम्हाला प्रसंग फक्त आता इतके दिवस तुम्ही शाळेतून शिकलेत, आता तुम्हाला सगळ्या समाजातून प्रसंग शिकायचे आहेत, त्याच्यातून अभ्यास करायचा आहे. शेवटचे थोडंसं 5 मिनटं विद्यार्थी मित्रांनो, एक 5 मिनटं वेळ द्या. मी काय जास्त घेणार नाही ॲक्च्युली. येस. आता इकडं तिकडं जास्त भरकटत न बसण्यापेक्षा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आता इथून जीवनामध्ये इतके दिवस तुम्ही शालेय विद्यार्थी होतात, तुम्ही एक लहान लेकरं म्हणून तुमचं सगळं सपादायचं, सगळे आईवडील असतील, समाज असेल, काही असेल. विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो, आता तुमचं आयडेंटिफिकेशन काय होतं माहिती आहे का? तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, बसण्यातून, चालण्यातून, सगळ्या याच्यातून तुमचं एक ओळख निर्माण होते. तुमच्याबरोबर तुमच्या आईवडिलाची ओळख निर्माण होते. इतके दिवस तुम्ही कुठं काही धिंगाणा केला, गोंधळ घातला, काय केला ते सगळं ते मिटून गेलं आता. पण याच्यानंतर तुम्ही जर काही समाजात कुठं चुकीचं कृत्य करत असाल, काय वाईट वागत असाल, काही होत असेल, तर आता डायरेक्टली काय करतात ते तुमच्या आईवडिला कोणाचं आहे विचारतात. बरोबर आहे? हां, त्याच्यामुळं सगळ्यात प्रथमतः एक चांगला नागरिक बनण्यासाठी पहिली पायरी कोणती आहे? तर एक सुजाण नागरिक होण्यासाठी पहिलं पाऊल 11वीचं असतं. आता इतके दिवस तुम्ही 10वीपर्यंत विद्यार्थी अवस्थेत होतात, आता तुम्ही एक एक कॉलेजच्या आयुष्यामध्ये जाणार आहात आणि एक ॲडोलसन्स पिरियड असतो. सायकोलॉजिकली जर विचार केला, मानसशास्त्राच्या पद्धतीने जर विचार केला, तुमचं फार कोमल वय असतात, कोमल मन असतं एक. तुम्हाला समजा एखाद्या गोष्टी तुम्हाला करिअर निवडायचं आहे, तुमचं आता या शाळेमध्ये मी आलो, मी तुम्हाला बोललेलं सगळं आवडलं, तुम्हाला वाटलं मी माझ्यासारखंच बोलायला पाहिजे, माझ्यासारखं शिकायला. एखाद्या इथं पोलीस आले होते, तुम्हाला पोलीस बघून वाटलं मी पोलीस व्हायला पाहिजे. एखादा कंडक्टर आणला, त्यांना वाटलं, तुम्हाला वाटलं कंडक्टर व्हायला पाहिजे. डॉक्टर आणला, एक डॉक्टर व्हायला पाहिजे. शिक्षक बघितला, शिक्षक व्हायला पाहिजे. एखादा कीर्तनकार बघितला, कीर्तनकार व्हायला पाहिजे. हे तुम्ही आता डायव्हर्ट होत जाता. तर तुमचं करिअर निवडण्यासाठी तुम्हाला डायव्हर्शन गरजेचं नाही आहे. तुम्ही आता एक स्टेबल फोकस करायला पाहिजे एखाद्या गोष्टीवरती. एखादा तुमचं एक एम ठरवलं पाहिजे, एखादं ध्येय तुम्ही ठरवा, त्याच्यावर काम करा, त्याच्यानंतर काम करा, मेहनत करा, त्याच्यावर अभ्यास करा. येते 2 वर्ष तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही एखाद्या नांदेडला डॉक्टरकडे पोट वगैरे दुखायला, काय डोकं दुखायला याच्यासाठी गेलो, तुम्ही पाहता तिथे तिथे गर्दी, फेम वगैरे कसा असतो, आपण त्याच्यासाठी 2-3 तास, 4 तास, 5 तास थांबतो. बरोबर आहे? बाहेर थांबावं लागतं. मग आपल्याला तिथं गेल्यावर कळतं की बाबा साहेबाचं कसं आहे, साहेबाच्या हाताखाली 20-25-50 माणसं, गाडी वगैरे, हे ते, एवढं मोठं हॉस्पिटल. बरोबर आहे? मग सगळं आपल्याला लागतं, कसं किती कमाई असेल, काही नाही, सगळं आपण गणित लावायला लागतो. बरोबर आहे? हां, तर हे सगळं का शक्य झालं त्याचं सांगतो तुम्हाला. हे सगळं का शक्य झालं तर फक्त 11वी आणि 12वी त्यांनी मन लावून अभ्यास केलं होतं आणि त्यांचं एक ध्येय होतं की बाबा मी हे निश्चित करणार आहे. मग ते सगळं पुढचा फेम, पुढचं जे तुमच्या आशा अपेक्षा, पुढच्या जीवनामधले सगळे जे स्वप्न, हे जे मी जे आता रंगवत आहे, त्याला कशाची सांगड पाहिजे? तर तुमच्या ह्या जीवनातल्या मेहनतीची सांगड पाहिजे. जे कोणी आहे तिथं सगळे ठीक आहे, आपण काय सगळे मिडल क्लासमधले लोक आहेत, आपल्या घरचे कुटुंबातले काय आपण एवढे असे फार सगळे शेतकरी कुटुंबातील माणसं आहेत आपण, मी सुद्धा. तर आपल्याला एकच गोष्ट जीवनामध्ये लक्षात ठेवली पाहिजे, माझे वडील माझ्यासाठी शेतामध्ये राबतात, एवढं दिवस रात्र करून त्या ठिकाणी पैसा कमवतात, मला पैसा पुरवतात आणि सगळ्या गोष्टी माझे स्वप्न पूर्ण करतात. वडिलाच्या पायात एक अपेक्षा बूट असतो आपला, एक 100, 150, 200 रुपयाचा, पण आपण 400 रुपयाची चप्पल घालून फिरतो. का फिरतो? त्यांचे स्वप्न होते, मला जे भेटलं नाही ते हे लेकरांना मी द्यायला पाहिजे आणि माझे लेकरं काहीतरी समाजामध्ये चांगल्या व्यक्ती म्हणून राहिले पाहिजे आणि समाजामध्ये ते उज्ज्वल झाले पाहिजेत, असा त्यांचा एक मानस असतो. तर तुम्हीसुद्धा त्याला तडा न जाऊ देता वडिलांचे स्वप्न, आईवडिलांचे स्वप्न तुम्ही आताच पूर्ण करू शकता. ह्या 2 वर्षामध्ये तुम्ही काय म्हणलेलं करू शकतात, पाय देईल तिथं पाणी काढू शकता तुम्ही. बिकॉज ॲडोलसन्स दिस पिरियड 11th and 12th इज द बॅकबोन ऑफ युअर करिअर. तुमच्या करिअरचा बॅकबोन आहे, तो पाठीचा कणा आहे. जे लोक हे 2 वर्ष प्लान करतील, 100% ऑब्वियसली येतं 5 वर्षामध्ये ते अतिशय सक्सेसफुल माणूस म्हणून त्या ठिकाणी समाजात उभे राहतील. कळलं? येस. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही पुढचे 2 वर्ष प्लान करा, अभ्यास करा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, समाज माध्यमं हाय म्हणलं की मी लगेच हॅलो म्हणले, ते रील लाईफ होण्यापेक्षा रिअल लाईफमधले हिरो होण्याचा प्रयत्न करा. हे स्क्रोल करण्यात काही नाही आहे, ते वर टाकलं बघा, स्क्रील बघा, हे करा, ह्याच्यात काहीच नाही आहे. आणि हे बॉलिवूड, हे ते सिनेमा वगैरे, हे ते आता थोडंसं प्रभाव व्हायला लागतो. ते केस त्याच्या हिरोसारखे करा, हिरोईनसारखे करा, ते कुठलंच नाही, सगळ्या काल्पनिक फेक गोष्टी आहेत. त्याच्या बळी न पडता आपण आपले फक्त पुस्तक वाचले पाहिजे. पुस्तक, आता जगात मला एकही माणूस असापर्यंत आढळला नाही ज्या माणूस विदाऊट पुस्तक वाचता कुठंतरी सक्सेस झालेला आहे. मी आणखीही बघितलेलं नाही. कळाले मी काय सांगालो? सो बुक्स आर आवर रिअल फ्रेंड. पुस्तकं हे आपले चांगले मित्र आहेत. त्यातल्या त्यात मी तुम्हाला आवर्जून 1-2-3 पुस्तकं सांगेन. तुम्हाला वेळ भेटला,
तर तुम्ही ऑब्व्हियसली त्यांना वाचून घ्या. मॅन इज नोन बाय हिज कंपनी नावाचं खूप सुंदर पुस्तक आहे. मॅन इज नोन बाय हिज कंपनी. माणूस हा त्याच्या सहवासातून ओळखला जातो. आता इथंपर्यंत ठीक होतं, 9वी 10वीपर्यंत तुम्ही कोणासोबत राहत होता, काय राहत होता, काय नाही, सगळे तुम्ही खेळण्या बागडण्याच्या वयातले होतात. पण आता इथनं काय होतं माहिती आहे का, समाज तुमच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. समाजाकडे तुम्ही एक तरुण्याकडे जात आहेत आता, तारुण्याकडं. त्याच्यामुळे तुम्ही कसं वागता, काय बोलता, काय नाही, कोणासोबत राहता, हे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे लक्ष दिल्या जातात आणि ह्याचा थेट परिणाम तुमच्या वागण्यावरती होतो. संगत गुण की सोबत गुण अशी एक म्हण आहे, बरोबर आहे. त्यामुळं 4 गोष्टी अक्षरातल्या कमी शिकलेल्या चालेल, पण संगत सोबत ह्या वयात जर चांगली जर तुम्हाला मिळाली, ऑब्व्हियसली तुम्ही जीवनामध्ये एक माणूस म्हणून तुम्ही त्या ठिकाणी नक्की सक्सेसफुल होता. समजाले. गावामध्ये 1-2-3 माणसं असतात, असे 2-3 माणसं असतात. एखादा दारुडा आहे समजा, एखादा कुठलं कीर्तनकार आहे, एखादा कुठलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस आहे. तुम्ही बघतो सगळ्यात जास्त इज्जत प्रेस्टिज कोणाला देतात लोक? जे कामात आहे, जे समाज उपयोगी आहेत, जे व्यवस्थित राहतात, जे एक चांगले नागरिक म्हणून काम करतात, अशा लोकांना समाजात किंमत दिली जाते. कळाले ना. त्यामुळं आपण एक समाजात आपलं स्थान मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर आपण स्वतः स्टँड होणे. आणि स्वतः स्टँड होण्यासाठी तुमच्याकडे आता अमूल्य वेळ आहे. ही वेळ तुम्ही वाया घालवू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो. त्या ठिकाणी एक खूप छान कोटेशन मला आठवतं. लेट नॉट द विंग डेज गो इन वेन वन्स गॉड नो गोल्ड कॅन बाय दम बॅक अगेन. हे तुमचे सोनेरी पंख असलेले दिवस आहेत. आता हे वाया जाऊ देऊ नका. नंतर कितीही किंमत मोजली तरी हे दिवस तुमचे येणार नाही. कळाले, समजाले का सगळ्यांना? येस, हे सोनेरी पंख असलेले दिवस, ते आता तुम्ही मेहनत घेऊन एक भरारी घ्या, उडान घ्या. जीवनात तुम्ही अतिशय यशाच्या एकदम उच्च शिखरावरती तुम्ही त्या ठिकाणी असाल. ठीक आहे, समजाले सगळ्यांना? तर सगळेजण आजच तुम्ही मनाला ठरवा, एक शपथ घ्या की मी याच्यानंतर जे काही मी कामटाळूपणा, जे काही वेळ वाया वगैरे घालत होतो हे सगळं बंद करेन. याच्यानंतर मी माझ्या अभ्यासाचे नियोजन करेन आणि येत्या 2-3 वर्षामध्ये माझ्या वडिलांचं, आईवडिलांचं स्वप्न आणि त्यांच्या मेहनतीला मी एक रिझल्ट देईन, अशी आपण सगळेजण शपथ घ्यायला पाहिजे. ओके, समजाले सगळ्यांना? येस. सो इट इज द इम्पॉर्टंट थिंग टू डेव्हलप युअर पर्सनॅलिटी इन द सोसायटी. सोसायटीमध्ये तुमचं व्यक्तिमत्व सुधारणे आणि एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून राहणे हे आता तुमचं एक चालू झालेलं आहे. आणि करिअर करणे, ह्या जगामध्ये दुसरं कोणीच नाही. इकडे लक्ष देतात. ह्या जगात आता थोडंसं वय कसं आहे, थोडं भरकटत जातं. थोडंसं प्रेम वगैरे, मित्रमैत्रिणी, हे अशा गोष्टी वगैरे सध्या सोशल मीडियावर आपण बऱ्याचशा गोष्टी वाचतो. जगात फक्त एकमेव जोडी अशी आहे जी आपल्याला रिटर्न्समध्ये काही मागत नाही. तुम्ही एखाद्या मित्रमैत्रिणीचे, शेजारचे, इकडले कुठले 10 रुपये जरी उसने घेतले तर 10 रुपये तुम्हाला उद्या त्याला परत करावं लागतात. परतफेड ही कुटुंब, एक आईवडील जर सोडले तर जगात कुठेही जा तुम्ही परतफेड आहेच आहे. त्यामुळं परतफेड करणारी एकच बँक कोणती आहे? ते आईवडील आहेत. त्यांनी तुमच्यासाठी सगळं, त्यांच्या स्वप्नांचा त्याग, त्यांची सगळी मेहनत, ते सगळं कोणासाठी करत आहेत? तर फक्त तुमच्यासाठी करत आहेत. त्यांच्या मेहनतीचं सोनं करण्याची संधी तुमच्यामध्ये आहे. जाताना असं तुमच्या आईवडिलांना म्हणले पाहिजे, अरे हे ते डॉक्टर साहेब आहेत ना, त्यांची आई आहेत, ते डॉक्टर साहेब आहेत, त्याचे वडील चालले हो का, ते वकील आहेत ना आपले, ते त्यांचे वडील आहेत. ते समाजामध्ये तुमच्यासोबत तुमच्या आईवडिलाचा सुद्धा सत्कार झाला पाहिजे. हे कधी होतं? जर काही व्यवस्थित अभ्यास केलात, काही घडलात, तर त्या ठिकाणी ते एक समाजामध्ये त्यांची आणि तुमची मान उंचावली जाते. एखादा कार्यक्रम वगैरे कुठं प्रसंग झाला, खाली बसणारे जवळपास 1000-1500 लोक लग्नात सापडतात, पण खुर्चीवर बसणारे आपल्याला 5-50 सापडतात. का? त्यांच्या मेहनतीचे फळ असतात ते. आपण सुद्धा एक समाजामध्ये चांगलं स्थान मिळवण्यासाठी आपण आता मेहनत घेऊ शकतो, बरोबर आहे? येस. तर आता बाकीचं तुम्हाला याच्यात जास्तीचं काही सांगण्यासारखं माझ्याकडे नाही आहे. पण तुम्ही सगळे, मी सकाळी तुमच्याशी चर्चा केली आहे, सगळे अतिशय गुणी आणि सगळे विद्यार्थी चांगले आहेत, अभ्यासू आहेत. आणि सगळं काय असं नसतं. आता तुम्ही जर बघितलात तर MPSC UPSCच्या माध्यमातून अनेक अधिकारी वगैरे तुम्हाला पाहायला मिळतात समाजामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी तुमचा प्रवास आता चालू झाला आहे, सगळं पाहायला मिळेल. मॅक्झिमम 90% ऑफ पीपल हू आर सक्सेसफुल इन द MPSC अँड UPSC दे आर फ्रॉम द रुरल एरिया. अतिशय ग्रामीण भागातून आलेलेच विद्यार्थी, IAS IPS पोलीस जे काही आहेत समजा, कलेक्टर वगैरे, हे ते सगळे ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आहेत. MPSC आणि UPSC एक असा मार्ग आहे, नीट तुम्हाला 11वी-12वी नंतर तुम्हाला नीट CET वगैरे करायचा, तो खूप सुंदर मार्ग आहे तुम्हाला तुमचं करिअर करण्यासाठी. फक्त प्रामाणिकपणा आणि मेहनत जर तुमची असेल तर तुम्हाला 100% नक्की यश मिळतं. आणि तुम्ही या ठिकाणी ह्या दिवसांचा, हे जे काही तुमच्याकडे वेळ आहे त्याचं सोनं केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही अतिशय मेहनत घेतली पाहिजे. तर आता जास्तीचा वेळ झाला आहे आणि तुम्हाला तुमचे गुरुजन सगळे मार्गदर्शन अभ्यासाबद्दल केले आणि आता सरांनी खूप छान पद्धतीनं परीक्षेबद्दल सांगितलं आहे, सगळं सांगितलं आहे. सो आय विश ऑल द स्टुडंट्स व्हेरी बेस्ट लक फॉर युअर SSC बोर्ड एक्झाम. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आय होप, फक्त जाताना एकच लाईन सांगतो, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे याचं उत्तर मला अपेक्षित आहे. प्लीज
जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? क्रिएटिव्ह, सगळे क्रिएटिव्ह आहेत विद्यार्थी. तर माझ्या नजरेमध्ये आर्थिकदृष्ट्या श्रीमंत मी कधीच बघितलेलं नाही, बघणारे नाही आणि बघू नये. ज्या व्यक्तीनं आपल्या कुटुंबाला सुख पोहोचवलं आहे, ज्या व्यक्तीने आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केलेत, ज्या व्यक्तीच्या मुळे त्याच्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये आनंद सुरू आलेत, हा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती माझ्या मते समाजातला आहे. तर तुम्हीसुद्धा असे श्रीमंत बनण्याचा प्रयत्न करा, आईवडिलाच्या जीवनामध्ये सुख द्या. आईवडिलांनासुद्धा सार्थ अभिमान वाटला पाहिजे की हा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. हे तुम्ही करू शकता. ओके, तर चांगल्या पद्धतीने प्रयत्न करा. एक्झाम्स अतिशय चांगलं थोडंसं स्ट्रिक्ट होत आहे, त्याच्यामुळे आणखी वेळ आहे. आणि जाता जाता एक सांगतो, इथून प्रत्येक विषयाच्या 5-5 प्रश्नपत्रिका मागच्या वर्षाच्या सोडून घ्या. बाकी कोणाचा अभ्यास झाला नसेल त्याच्यामधून तुमचा कव्हर होऊन जाईल. वेळ द्यावा लागतो. सक्सेस इज नॉट अन ॲक्सिडेंट. सक्सेस हा ॲक्सिडेंट, अपघात नाही. आला धडकन भेटले, अपघात झाला. सक्सेस इज अ प्रोसेस ऑफ द चेन ऑफ एफर्ट्स. एक साखळी आहे, ती मेहनतीची साखळी आहे. मेहनत करत जा, जोडत जा, एक साखळी तयार होते, सक्सेस येतं. ठीक आहे, कमी जरी वेळ असला तरी होऊन जातं. 5-5 प्रश्नपत्रिका, थोडंसं दिवसात 2-2 प्रश्नपत्रिका सोडून घ्या. 100% तुमचं मला नंतर तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ऑब्वियसली तुमचे पेपर सोपे गेलेले दिसतील. ओके, फाईन. थँक्यू सो मच फॉर द प्लेजर कंपनी अँड युअर प्रेसियस टाईम. आपल्या आयोजकांनी मला इथं बोलवलं, एवढा मान सन्मान केला, सर्वांचे खूप खूप आभार. आणि आपण सर्वजणी एवढं या ठिकाणी ऐकून घेतलात, सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सुनीलजी होळकर सर यांनी अतिशय चांगलं आपलं मनोगत व्यक्त केलं. सर, आम्ही या ठिकाणी शाळा कसं चालवली, प्रभू रामचंद्रानं, लक्ष्मणानं आणि सीतेनं 14 वर्षे जसा वनवास भोगला, तसा आम्ही या ठिकाणी वनवास भोगत दिवस काढत एक आशेवर जीवन काढल्यासारखं काढल्या. पण लोकमान्य टिळकांनी सांगितलं एका ठिकाणी, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. आम्हाला खात्री होते आम्ही पुण्यकर्म करायला एक ना एक दिवस आम्हाला पगार मिळणार आहे. म्हणून खरंच आमचं तुम्ही विद्यार्थ्यांनासुद्धा चांगलं मार्गदर्शन केल्या आणि आमचंसुद्धा शाळेचं संस्थेचं कौतुक केल्या. त्याबद्दल तुमचं सरांचं एक बार जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी माझ्या हुंडाळ्यातून माझे मार्गदर्शक, माजी सरपंच आदरणीय बाबूराव पाटील थेटे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. या. आज संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय या ठिकाणी 10वीचा निरोप समारंभ व पालक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बराच वेळ झाला या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाचे सर्व गुरुजनवर्ग, प्राध्यापक, मुख्याध्यापक आणि या ठिकाणी हंगरगाव येथील जमलेले सर्व प्रमुख मंडळी, पालक मंडळी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अशा असणाऱ्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रमंडळ, या ठिकाणी आज निरोप समारंभ सोहळा म्हणजेच एका डोळ्यामध्ये पाणी येते, दुःख निर्माण होते आणि एका डोळ्यामध्ये एक शिक्षण म्हणजे असणारं एक आनंदही निर्माण होते. आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी 10वी वर्गापर्यंत या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला आज निरोप समारंभ या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला आहे. केल्याबद्दल या ठिकाणी बराचसा कार्यक्रम, या ठिकाणी आपलं ग्रामीण भागसुद्धा असून
या ठिकाणी जे काही आपल्या ग्रामीण भागामध्ये जे आत्तापर्यंत या ठिकाणी आमच्या हुंडाजवळ असलेलंच गाव हांगरगा शिवशेजारी आणि याच शाळेसाठी जे असणारे आमचे कैलासवासी जळबाजी माच्छनवाड यांनी सुद्धा आपले अनेक प्रयत्न करून या ग्रामीण भागामध्ये पराकष्टातून या ठिकाणी एक ज्ञानाचं मंदिर, जशी काही पहिली शाळा शाहू महाराज यांनी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण केली, त्याचप्रमाणे आमच्या या ग्रामीण भागामध्ये जे असणारे जळबाजी माच्छनवाड यांनी खूप पराकष्ट घेऊन या ठिकाणी असं एक सुंदर विद्यालय, ज्ञान मंदिर, ज्या ज्या ज्ञानापासून असं असणारं विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, या सर्वांना ज्ञान या ठिकाणी घेता येईल, शाळा शिकता येईल आणि हेच शाळा शिकून पुढे असणारं जे जीवन आहे आपलं, या जीवनाचं कुठंतरी सार्थक चांगल्या प्रकारे केलं जाईल, त्या भावनेतून प्रयत्न करून आजपर्यंत त्यांनी सुद्धा या ठिकाणी शाळा आपल्याला आणि याच शाळेचं या ठिकाणी महत्त्व आज आपल्याला कळत आहेत. गेल्या काही दिवसाखाली त्यांनी असणारी ही शाळा उभं केली आणि उभं करून आज आम्हाला तुमच्या आमच्या लेकरांना, पालकांच्या, विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये ज्ञान घेण्यासाठी या ठिकाणी हे शाळेमध्ये आपल्याला ज्ञान मिळालं. म्हणून मला एक म्हणायचं आहे, ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगलं. पण या गावामध्ये असणारे जळबाजी माच्छनवाड त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं त्यांचं मत असल्यामुळं त्यांनी सुद्धा एक ज्ञानाची शाळा या गावामध्ये उभी केली आणि आम्हाला या ठिकाणी ज्ञान देण्याचं त्याच शाळेमध्ये आज अनेक प्राचार्य, अनेक शिक्षक या ठिकाणी ते प्रयत्न करून तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत असणारं हे सर्व ज्ञान प्रगट करून तुम्हाला पुढे जाण्याची संधी. शाळेचं नाव आहे माऊली. अशी असणारी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानाचे सागर शाळेचंही नाव ज्ञानेश्वर माऊली, संत ज्ञानेश्वर माऊली. तसेच या ठिकाणून ज्या जे या शाळेमध्ये असणारे विद्यार्थी शिकतील, विद्यार्थिनी असतील आणि त्या भगवंत ज्ञानेश्वर माऊलीला, एकच विष्णू परमात्म्याला मी विनंती करतो, जे असणारे या शाळेमध्ये असे असणारे हे माऊलीचं विद्या आहे आणि त्यामध्ये इथून विद्यार्थी असो की विद्यार्थिनी असो, कोणी या शाळेतून शिकून गेलेला संत ज्ञानेश्वरासारखाच असणारा त्याला ज्ञान प्रगट होईल आणि आपल्या या ठिकाणी आईवडिलांना जे सुख द्यायचं आहे आपल्याला लेकरांना, प्रत्येक आईवडिलाचं मत असते, माझं लेकरू शिकत आहे, मी त्याला कुठल्याही प्रकारचं काही कमी पडू देत नाही. मग आता तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा. आतापर्यंत असणारी इथपर्यंत शाळा झाली, पुढे आता तुम्हाला निरोप घेऊन पुढची शाळासुद्धा आपलं जीवन व्यवस्थितपणे ज्ञान घेऊन आपल्याला हित करायचं आहे. त्यासाठी सुद्धा सर्वांनी वारंवार या ठिकाणी प्रयत्न करावे. अशीच या ठिकाणी आज जे असणारा मी योगायोग बालाजी तगुरवाड संघ या ठिकाणी आलो, काहीतरी माझंही महत्भाग्य या ठिकाणी या शाळेच्या ठिकाणी माझं, मी काही दूरचा नाही जवळचाच आहे, माझंही पाऊल या ठिकाणी स्पर्श व्हायचा होता आणि या ज्ञानाच्या सागरामध्ये या सर्व मूर्तीचं सुद्धा मला दर्शन व्हायचं होतं आणि त्याच्यातून सुद्धा मला काही या ठिकाणी ज्ञान घेता आलं. म्हणून मी योगायोग आलो या ठिकाणी, माझाही या ठिकाणी सत्कार केला. या ठिकाणी मला काही न बोलता येता मला मनोगत
व्यक्त करा म्हणून या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल अशीच इथल्या गुरुजन वर्ग, प्राचार्य वर्गांना, मुख्याध्यापकांना भगवंत त्या ठिकाणी ज्ञान देवो आणि विद्यार्थींना सुद्धा या ठिकाणी ज्ञानाचं सागर बनून पुढे असणारं, त्यांना असणारं, भगवंत असणारा, त्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांना ज्ञान देऊन त्यांचं जीवन यशस्वी करो एवढंच भगवंताच्या चरणी असणारं मी ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय अंताजी पाटील वहिंदे हंगरगेकर यांना विनंती करतो, कृपया आपण यावं. आता बराचसा वेळ झालेला आहे. आदरणीय केशव पाटील पवार आमदुरकर, 2 मिनटं या, बोला. जसं आल तसं बोला. हाय, हॅलो. तसं तर सरांना खूप काय कवर केलेला, म्हणजे एक्झाममध्ये काय येणार, पुढचं फ्युचर काय राहणार. पण मला फक्त एवढं सांगायचं होतं की हे जे 10th स्टँडर्ड आहे तुमचं, ऑब्व्हियसली पुढं जाऊन तुम्ही काय करिअर निवडणार हा नो डाऊट तुमच्या स्किल सेट किंवा तुमच्या इंटरेस्टवरती डिपेंड करणार. पण हा जो 10th पर्यंत जे काय अभ्यास आहे आपला किंवा जे काय स्किल सेट तुम्ही गॅदर केली आहे, हाच तुम्हाला पुढं जाऊन तुमचं फाउंडेशन क्रिएट करणार किंवा तुम्हाला एक कॉन्फिडन्स देणार की पुढं काय करायचं आहे. आतापर्यंत तुमचं सगळं कॉमन होतं, कॉमन मॅथ, कॉमन सायन्स, कॉमन सोशल स्टडीज किंवा इंग्लिश, मराठी. यापुढं डिपेंड करणार की तुम्ही काय कॉमर्स घेणार, सायन्स घेणार, आर्ट्स घेणार. आणि पुष्कळ वेळा असंच होतो की आपल्याला हे नाही कळत की नेमकं घ्यायचं काय, की मी आर्ट घेऊ, मी सायन्स घेऊ, मी कॉमर्स घेऊ. तर हे नंतर विचार कराल. सर्वात प्रथम आपलं जे 10th बोर्ड आहे त्यावरती फोकस करा. आणि मोरओव्हर फक्त अभ्यासवर ना लक्ष देत किंवा जे काय तुम्ही म्हणजे शिकून घेत आहे त्याचं प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग काय किंवा त्याची प्रॅक्टिकल युजेज काय, त्याच्यावर जर डिपेंड तुम्ही राहिलं किंवा त्याच्यावर जर फोकस केल्या तर मे बी तुम्हाला जास्त रिझल्ट भेटेल. आणि असं अजिबात नाही आहे की खेडगाव आहे किंवा आपण ग्रामात आहोत तर आपण सक्सेस नाही करू शकत. असे पुष्कळ एक्झाम्पल आहेत. इवन आपल्या गावात पण पुष्कळ एक्झाम्पल आहेत असे जे आपल्या गावातील असून MPSC, क्लास 2 ऑफिसर है ना, इंजिनियर्स आहेत आपल्या गावात पण. तर तेच माझं पण. आणि बेस्ट ऑफ लक फॉर ईच अँड एव्हरी वन. थँक्यू. धन्यवाद. केशव पाटील पवार आमदुरकर यांनी थोडंसं का होईना पण अतिशय चांगलं व्यवस्थित या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यानंतर माझे परमस्नेही परममित्र याच शाळेचे विद्यार्थी आणि आता या गावचे नागरिक भजनाचे प्रमुख ज्ञानेश्वर पाटील वहिंदे यांना विनंती करतो की आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. तर या ठिकाणी वेळेअभावी बराच वेळ झालेला आहे. तर या ठिकाणी बरेच काही महत्त्वपूर्ण सरांनी मुद्दे मांडलेले आहेत. आमच्या केशव पाटलांना सुद्धा अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सध्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहेत. सरांनी तर आमच्या भरपूर काही सांगितलेलं आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन मला एक म्हणावंसं वाटतं, या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्राला जे काही सरांना सांगितलेलं आहे तेच आपल्या आयुष्याचं हित आहे. सरांनी खरंच आपल्याला वापस न मागणारी कोणी जर शिदोरी देत असेल, कोणी जर बॅलन्स देत असेल तर ते एकमेव म्हणजे आपले गुरुजन वर्ग आहेत. त्या आयुष्यामध्ये आपल्याला जे दिलेलं ज्ञान नावाचं बॅलन्स आहे ते कधीच वापस मागू शकत नाहीत. पण त्याच्या पाठीमागचा आपण उद्देश काय आहे ते आपण खर्चावलो कुठं, त्याचं हित कसं करायचं एवढं मात्र आपण आपलं ध्येय उद्दिष्ट बाळगलं पाहिजे. आपण या ठिकाणी 10वीच्या नंतरचं शिक्षण हे एक आपल्या आयुष्याचा चौफळा आहे मित्र, चौफळा विद्यार्थी मित्रांनो. ह्या चौफळ्यामधून आपल्याला सरांनी आपल्या गुरुजनांनी 10 दिशा उलगडून दाखवलेल्या आहेत. नेमकं आपल्याला ठरवायचं आहे की जायचं कोणीकडं, इथूनच वाटा फुटती चौकडं. आपल्याला काय करायचं आहे, आपला ब्रीद आपण ठामपणे बांधून ठेवलेला आहे. मी इथून काय करणार आहे. आपण या ठिकाणी कुठल्याच गोष्टीमध्ये निगेटिव्ह नसलं पाहिजे, नकारात्मक दृष्टी आपली नसली पाहिजे. आपण हमेशा प्रत्येक ठिकाणी अपडेट असलं पाहिजे. आपण सकारात्मकतेनं आपलं पाऊल उचललं पाहिजे.
आता मित्र हो, सगळ्यालाच नोकऱ्या लागतील असं काही नाही, पण आपण नोकरीसाठी म्हणून नाही, एक महत्वाचा मुद्दा म्हणून सांगतो या ठिकाणी, अनुभव म्हणून सांगतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे मित्र हो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला हे सूत्र कामावर केव्हा पडणार आहे मित्र हो, आज सांगतो तुम्हाला या ठिकाणी आपण 10वीचं वर्ष जवळपास 16 ते 18चं ही गोष्ट आम्हाला 32 ते 35 वर्षामध्ये गेल्याच्या नंतर अतिशय तळमळ्याने आपल्याला वाटेल खरंच शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाशिवाय आपल्याला जगामध्ये समाजामध्ये आपण ज्या घटकामध्ये वावरत असतो त्या ठिकाणी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आजचं शिक्षणाचं युग आहे म्हणून सांगतो, आपण नोकरीचं ध्येय जरी आपलं सक्सेसफुल नाही झालं तरी आपण समाजामध्ये एक सज्ज नागरिक, सुजाण नागरिक, सुसज्ज युवक म्हणून आपल्याला जगता आलं पाहिजे. समाजामध्ये आपला सन्मान असला पाहिजे. या हेतून का होईना आपण 12वी पर्यंत शिक्षण अतिशय सक्सेसफुलपणे पूर्ण केलंच पाहिजे. एवढं सांगून मी या ठिकाणी निरोप घेतो आणि भाषण जवळपास या ठिकाणी सर्वांचं भाषण संपलं असं जाहीर करतो आणि या कार्यक्रमाला सर्वजण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इथे जमलेले माझे सर्व गावातील ज्येष्ठ नागरिक आणि माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सध्या मी शाळेवर ड्युटीला नव्हते, परंतु मी आज उमरीला माझी जी काही नोकरीची ड्युटी होती तिथं मी विनंती करून तुमच्यासाठी, फक्त केवळ तुमच्यासाठी इथं आले. मुलांना तुम्हाला निरोप सर्वच जण द्यायला इथं आलेले आहेत, पण तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान चालू आहे. आपले राहुल कर्डिले माननीय जिल्हाधिकारी यांनी हे अभियान राबवलेलं आहे आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे काही प्रमुख पाहुणे आहेत पत्रिकेवर ते अनुपस्थित आहेत, कारण ते त्या कार्यामध्ये मग्न आहेत आणि त्यांनी मला इथं पाठवलंय की तुमच्या मुलांना तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. तर इंग्लिशचा पेपर होता मुलांनो, माझी गार्डिंग आली होती यशवंत हायस्कूलमध्ये. 25 विद्यार्थी माझ्या हॉलमध्ये होते. 20 विद्यार्थी अगदी छान प्रकारे लिहित होते, पण 3 मुलं आणि 2 मुली हातामध्ये पेन घेऊन इकडे तिकडे बघू लागली होती. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुमच्या आई वडिलांनी कष्टाचे पैसे या उत्तरपत्रिकेला भरलेले आहेत, आज तुमची पेन थांबलीच नाही पाहिजे. त्यावेळेस त्या मुलांनी लिहिण्यास सुरुवात केली. तर मुलांनो, इयत्ता 10वीचे तुम्ही आहात आणि तुम्हाला आता इथून जायचं आहे, बोर्डाची परीक्षा द्यायची आहे. तर त्या परीक्षेसाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या कष्टाचे पैसे भरलेले आहेत, त्या ठिकाणी इकडे तिकडे पाहू नका. 3 तास तुमच्या हक्काचे आहेत, पुरवणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि उत्तरपत्रिकेत सर्वच काही प्रश्नपत्रिका 10 मिनिटं वाचा, सुरुवातीला मन लावून वाचा आणि तिथंच उत्तर आहेत. तुम्हाला उत्तर आहेत ते तुम्हाला लिहायचेच मुलांनो. पण तुम्ही कोणीच उत्तरपत्रिका दिली तर जे काही तुमची उत्तरपत्रिका तपासणार आहेत ते शिक्षक सुद्धा तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाहीत. त्यासाठी तुम्ही लिहा. जर 3 तास तुम्ही लिहिलात तर नक्की तुमचं स्वप्न पूर्ण होईल. आणि या निरोप समारंभामध्ये तुम्हाला सांगण्याची काहीच आवश्यकता नाही आहे की तुमचं करिअर काय बनणार आहे. ते 12वीच्या निरोप समारंभात तुम्हाला तिथले प्राध्यापक अगदी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. कारण माझा जेव्हा हॉलमधून मी बाहेर आले, 15 हॉलमध्ये माझी ड्युटी होती, 18 हॉलमध्ये माझे हंगरग्याचे विद्यार्थी होते, माझी विद्यार्थी. ते येऊन मला म्हणाले की हे तर आपल्या मॅडम आहेत. मी त्यांना म्हणाले की मुलांनो, इथं तुम्हाला फक्त आशीर्वाद भेटणार आहे आणि उद्याचा पण पेपर हार्डच असणार आहे, तुम्ही अभ्यास करा, पर्याय नाही. तर ही शाळा इथं टिकवण्यासाठी जे काकांडीकर परिवाराने मेहनत घेतलेली आहे, त्यांचं शेत देऊन तुम्हाला इथं शाळा टिकवून दिलेली आहे, त्या काकांडीकर परिवाराची आणि या माचनवाड परिवाराने तुम्हाला इथं टिकवण्यासाठी प्रयत्न केला. त्या दोन्ही परिवाराचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. तसेच
अतिशय गरीब कुटुंबातले माजी कर्मचारी, उदाहरणार्थ मुरवाड सर हे आमच्या गावाहून आपल्या सायकल घेऊन येत होते आपल्या शाळेत. उदाहरण द्यायचं तर मामा हे असे सर्वच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्याला कुठेतरी फळ आलेलं आपल्या शेतात. त्याचबरोबर हा मुलगा जो भावी संचालक आहे, तुमच्या गावची शाळा सांभाळणार आहे, याने आपलं शिक्षण बंद केलंय तुमच्या शाळेसाठी. तर मुलांनो, पुढं त्याचं शिक्षण मी चालू ठेवणार आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या आणि 8वी 9वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देते. सर्वच विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त अभियान तुम्ही घ्यायचं आहे आणि आजपासून तुम्ही ही शपथ घ्यायची आहे की जी काय आहे माझ्या मेहनतीचं फळ मी घेणार आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आता सर्वजण एकदा जय योगेश्वर म्हणा. मुलांनो, यश हे तुमच्या जवळ येणार आहे आणि त्रिकाल संध्या ही सर्वांनी ऐकत राहायची आहे. मॅडमचा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही नक्की यशस्वी होणार. ओके ओके, धन्यवाद. धन्यवाद सर्व. आता शेवटी सर्वांचं आज श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालय हंगरगा या ठिकाणी 10वी निरोप समारंभ व पालक मेळावा. या पालक मेळाव्यासाठी आलेले सर्व हंगरगा नगरीतील सर्व गावकरी मंडळी, हुंडा येथून आलेली सर्व मंडळी, पंचक्रोशीतून आलेली सर्व मंडळी आणि श्री संत ज्ञानेश्वर माऊली विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आणि आता 10वीच्या वर्गातला जे 10वीच्या वर्गातले विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत त्यांना आमच्याकडून आणि सर्वांकडून त्यांना लाख शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी शेवटी सर्व गाववासियांना विनंती करतो की कृपया आपण पुढच्या वर्षी बाहेरगावला विद्यार्थी न टाकता आमच्या शाळेत टाकावं, ॲडमिशन करावं अशी सर्व गावातील आणि पंचक्रोशीतील मंडळींना हात जोडून विनंती करतो. आणि या ठिकाणी भोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. आलेल्या सर्व मान्यवरांचं, अध्यक्षांचं, प्रमुख पाहुण्यांचं, विद्यार्थी मित्रांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.